नमस्कार, मी विशाल पाटील। सदनिका घोटाळा प्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे। हायकोर्टाकडून 1,00,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला असून त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार तुर्तास तरी टळली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नकोच अशा आशयाचं पत्र ठाण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाणांना दिलेलं आहे। दरम्यान महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स संपणार आहे। महायुतीचं जागावाटप येत्या 48 तासात पूर्ण होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तिकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी थेट अजित पवारांनाच इशारा दिलेला आहे। निवडणुकीनंतर सत्तेत वाटेकरी करून घेणार नाही अशा शब्दात बावनकुळेंनी अजित पवारांना ठणकावून सांगितल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। तर 10 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची माहिती देखील मिळतेय। तिकडे दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी, प्रियंका गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये खास चाय पे चर्चा रंगलेली दिसून आली। राजकीय मतभेद विसरून दिग्गज एकत्र आल्यानं त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खेळलेल्या होत्या। तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे। दरम्यान जगप्रसिद्ध एप्स्टीन फाइल्स मधून कुणाकुणाचे चेहरे उघड होणार हा प्रश्न सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलाय। तिकडे उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं संतापाची लाट उसळली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। सदनिका घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार कायम होती। मात्र आता हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानं कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 1,00,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। या निर्णयामुळे कोकाटेंची संभाव्य अटक आता तुर्तास टळलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या गंभीर आरोपांनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात होती। मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये मोठी सवलत मिळालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। कायद्यानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचं पद रद्द होऊ शकतं। मात्र या दिलासामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी आता पूर्णपणे वाचलेली आहे। सदनिका घोटाळ्याच्या आरोपांमुळे विरोधकांनी कोकाटेंना घेरलेलं होतं। मात्र हायकोर्टाच्या या निर्णयानं त्यांना मोठा राजकीय आणि कायदेशीर फायदा देखील मिळालेला आहे। दरम्यान कोर्टात सुनावणी दरम्यान काय काय घडलं ते आपण थोडक्यात पाहूया। कोर्टामध्ये नेमकं काय घडलं तर ॲडव्होकेट रवी कदम, कोकाटेंचे वकील, त्यांनी दावा केलेला होता कोकाटे यांनी 1989 मध्ये दुर्बल घटक गटातून घरासाठी अर्ज केलेला होता। नियमानुसार अर्ज करत असताना सप्टेंबर 1988 ते 1989 या 12 महिन्यांच्या उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं। अर्ज सादर करत असताना कोकाटेंना मासिक उत्पन्न 2,500 रुपये होतं, म्हणजेच वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी होतं। तत्कालीन मिळकतीची पडताळणी करूनच त्यांना घरासाठी पात्र ठरवण्यात आलेलं होतं। अर्ज करत असताना वार्षिक उत्पन्न 35,000 पेक्षा कमी असल्याचं सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती। सरकारी वकिलांनी त्यानंतर युक्तिवाद करताना म्हटलंय हे अपवादात्मक प्रकरण नाहीये, ते एक मंत्री आहेत। राहुल गांधी आणि हे प्रकरण वेगळं आहे। राहुल गांधींचं प्रकरण हे मानहानीचं प्रकरण होतं, तर कोकाटेंचं प्रकरण वेगळं आहे। दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांचं हे प्रकरण असून कोकाटेंनी दुर्बलांच्या हक्काचं घर लाटलं। केवळ लोकप्रतिनिधी असल्यानं कोकाटेंना सूट देण्यास राज्य सरकारचा विरोध आहे। न्यायाधीशांनी काय नेमकी सुनावणी केलेली आहे ती देखील आपण पाहतोय। सुनावणी पूर्ण होईपर्यंत 1,00,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे।
तर या संपूर्ण सुनावणीनंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात. थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. ते काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्टातून आलेलं नाही. आणि हा संपूर्ण निकाल आणि आज घडलेल्या कोर्टातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि दुसरीकडे एका बाजूला त्यांच्यावरती सुरू असलेले उपचार या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजलीताई, खरं तर सर्वसामान्य माणसानं हे सगळं केलं असतं तर कायद्यानं काय केलं असतं हे आपल्याला सगळ्यांना तसं परिचित आहे. मात्र आज सगळ्यात महत्त्वाचा निर्णय, ज्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा, आमदारकीचं काय हे अद्यापपर्यंत सुस्पष्ट होऊ शकलेलं नाही. कसं पाहताय तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेकडे आणि आलेल्या निकालाकडे, अंजलीताई? सुरुवातीला मला एक छोटंसं करेक्शन करायचंय. हा हा. तुम्ही आता सुरुवातीला म्हणताना म्हणालात की त्यांची आमदारकी वाचलेली आहे, तर ती वाचलेली नाहीये त्यांची बरं. आमदारकी. हम्म. कारण आत्ताच्या घटनेला 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कन्व्हिक्शन आणि एक म्हणजे सेंटेन्स. बरोबर. तर कन्व्हिक्शन म्हणजे दोषसिद्धी आणि सेंटेन्स म्हणजे शिक्षा. तर दोषसिद्धीवर कुठच्याही प्रकारची स्थगिती आलेली नाही. बरं. त्यामुळे त्यांची आमदारकी ही रद्द होणारच. आणि त्याच्यात आता विधिमंडळ अध्यक्ष ती कारवाई कधी सुरू करतात हे आपल्याला बघावं लागेल. कारण बरोबर. त्यांना ज्या वेळेस ती ऑर्डर मिळेल, आता हायकोर्टची ऑर्डर मिळाल्यानंतर कन्व्हिक्शनला स्टे केल्या नाहीये, त्यामुळे त्यांना आता ही कारवाई करणं भाग आहे. आताच्या घटनेला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जी शिक्षेपासून त्यांना जी बेल मिळाली आहे, तर आताच्या घटनेला शिक्षेवर त्यांनी स्टे दिलाय. त्याचा अर्थ की त्यांना बेल मिळून ते आत्ताच्या घटनेला जेलमध्ये जाणार नाही. आता ती दिघोळे कुटुंब जर याच्या विरुद्ध, कारण आज लद्दांचं हे सिंगल जजच सुनावणी होती, याच्यात कायद्याने अपील मध्ये जायचं असेल तर ते बेंच पुढे जावं लागतं. आता समजा या दिघोळे कुटुंबानी पुढे जाऊन बेंच पुढे अर्ज करायचा म्हटला तर या सेंटेन्सला म्हणजे शिक्षेच्या सेंटेन्सला सुद्धा रिव्ह्यू मध्ये आपल्याला हे करता येईल. पण आताच्या घटनेला ते जातील की नाही ते आपल्याला माहित नाही. बरोबर. पण ऍज ऑफ आज आत्ताच्या घटनेला त्यांच्या सेंटेन्सवरच फक्त स्टे आलाय. स्टे म्हणजे त्यांना आता स्थगिती मिळाली आहे, प्लस त्यांना बेल मिळालाय. आता फॅक्ट आहे की मी हॉस्पिटलमधनं पण सगळी माहिती काल रात्री घेतली. त्यांच्या सगळ्या कार्डियक एन्झाइम्स हाय आहेत, त्यांच्या ईसीजी मध्ये चेंजेस होते, सीटी अँजिओग्राफी मध्ये कॅल्शियम स्कोर हाय होता आणि त्यांना आज तर आता डॉक्टर्सनी सांगितलंय की 4 ब्लॉकेजेस देखील होते. आणि त्याच्यासाठी नॉर्मली डबल वेसल किंवा ट्रिपल वेसल, म्हणजे ते माझं प्रोफेशन आहे म्हणून मला माहिती आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हे सगळ्याच विषयात कसं काय बोलतात, पण पण ते माझं प्रोफेशन होतं म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की डबल किंवा ट्रिपल वेसल्स डिझीज असेल जनरली त्याला बायपासच करावे लागतं, कारण त्यांना 200% आणि एक 90% आणि एक 60% असं काहीतरी आहे. तर आताच्या घटनेला 60%च्या ब्लॉकला तेवढं स्टँडिंग केलं तरी चाललं असतं, पण बाकीचे जे 2 आहेत ते सिरियस आहेत. त्याच्यामुळे त्यांना ते बायपास करावी लागेल आणि केली तर जास्त बरं होईल. आणि त्यांचं बीपी ऍडमिशनच्या वेळेसच 220/115 होतं. त्यांची हार्ट रेट जो आहे तो पण एलिव्हेटेड होता. हे फॅक्ट आहे. नॉर्मली कसं असतं की हे सगळे मंत्री संत्री असतात ना, त्यांना हॉस्पिटलाइज करण्याच्या वेळेस ते सगळेच दाखवतात की आम्हाला बरं नाही आणि जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन घेतात, म्हणजे त्यांना अटक टाळायची असते. या केसमध्ये काय झालं, कदाचित त्यांनी खरंच धास्ती घेतली की मला आता जेलमध्ये जायला लागेल म्हणून की काय त्यांना ते बीपी वाढलं त्यांचं आणि त्यांचा कार्डियक इश्यू अग्रेवेट झाला. तर आताच्या घटनेला यांची केस जेन्युइन समजून, आणि ती आहेच, त्यामुळे आपण खऱ्याला खरं, आपण साधी माणसं आहोत, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणतो. तर आताच्या घटनेला जे फॅक्ट्स आहेत ते हेच आहेत की त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे त्यांना बेल मिळालं ते बरं झालं. कदाचित मेडिकल ग्राउंड्सवर पण, कारण हे फॅक्ट सुद्धा कोर्टापुढे मांडले असतील कदाचित,
पण मी जी माहिती घेतली कोर्टातनं, कारण काही अतिशय चांगले पत्रकार जे माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की जे सरकारी वकील आहेत ना, हम्म, हम्म. ते कुठेतरी स्ट्रॉंगली बाजू मांडत नव्हते. त्यांनी आर्ग्यू केलं हा. की बाबा ह्यांनी जी सदानिका लाटली ती चुकीची होती, अमुक तमुक. पण जे स्ट्रॉंग आर्ग्युमेंट ज्याला आपण म्हणतो ना, इनफॅक्ट त्यामुळे एकदा जजनी त्यांना हे देखील विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, म्हणजे या बाजूने आहात का त्या बाजूने आहात. हम्म, हम्म. इतकं देखील जजनी त्यांना फटकारलं. आणि त्याचं कारण हेच होतं की ज्या कन्व्हिक्शननी त्यांनी लढणं गरजेचं होतं, त्या कन्व्हिक्शननी कदाचित त्यांना इन्स्ट्रक्शन्स असतील हा. की बाबा सेंटेन्सवर मिळालं तर मिळू द्या. आता आपल्याला माहित नाही खरं तिथे त्यांना डायरेक्शन्स काय गेल्या होत्या सरकारकडनं, पण जजनी त्यांना फटकारलं हे खरंय. आणि त्यांनी तितकं स्ट्रॉंगली सेंटेन्स विरुद्ध आर्ग्यू केलं नाही हे देखील तितकंच खरंय. आता पुढे काय होतं बघू आपण, पण आमदारकी ही त्यांची लगेचच रद्द होणार आहे याच्यात काहीच शंका नाही. बरोबर आहे. मग ज्या वेळेला अनेक गोष्टी समोर येताना दिसतात की एका बाजूला आलेला निकाल 2 वर्षांची शिक्षा आणि 2 वर्षांच्या शिक्षा आणि आमदारकीचा प्रश्न, खरोखर यावरती कसा प्रकाश टाकणार आहात आपण? नाही, जसं मी म्हंटल की आत्ताच्या घटनेला दोनच गोष्टी होत्या, कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स. बरोबर. आता कन्व्हिक्शन अपहोल्ड केलंय त्यांनी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा स्टे दिला नाहीये. हा. म्हणजे 2 वर्षाची शिक्षा ती त्यांना होणार. म्हणजे आता कसं असतं, आता लांबण लागते. आता ते पूर्ण हिअरिंग होईल, ट्रायल चालेल, त्याच्यात आता 8-10 किती वर्ष जातील आपल्याला माहित नाही. पण ते होईपर्यंत त्यांची आमदारकी त्यांना राहता येत नाही. त्यामुळे विधिमंडळाला त्यांच्या बरखास्तीची जी कारवाई आहे ती करावी लागेल आणि ती होईल. बरोबर आहे. म्हणजे एका बाजूला जे आर्ग्युमेंट आपल्याला होताना पाहायला मिळत होतं त्यावरती सगळ्या माध्यमांचं देखील तशाच प्रकारे लक्ष होतं. आणि दुसरीकडे जे सर्वसामान्यांना वाटत असतं की ज्या वेळेला एखाद्या प्रकरणामध्ये कोणी मंत्री गुंततो त्यावेळेला मात्र त्याला वेगळं संरक्षण दिलं जातं का, या केसच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय सर्वसामान्य जनतेला? दुसरीकडे ज्या वेळेला आज आर्ग्युमेंट सुरू होतं त्यामध्ये तत्कालीन काळामध्ये ज्या वेळेला तो फ्लॅट घेण्यात आलेला होता त्यावेळच्या उत्पन्नासंदर्भामधले अनेक दाखले दाखवण्यात आलेले आहेत आणि कसं उत्पन्नाची मर्यादा त्यावेळेला योग्य होती आणि त्यातून ती सदनिका मिळालेली होती. हे आर्ग्युमेंट आपण कसं पाहता? नाही, तेव्हा देखील त्यांनी दाखवलं होतं की बाबा यांच्याकडे 25 एकर वडिलोपार्जित जमीन होती, त्यामुळे ते तसे गडगंज होते, त्यांचे ऊस देखील ते करायचे आणि त्यामुळे त्या ज्या कॅटेगरीमध्ये म्हणजे 2,500च्या कॅटेगरीमध्ये ते कुठल्याही अँगलनी बसत नव्हते. आणि असं असताना त्यांनी ती सदनिका लाटली, याच्यात काहीच शंका नाही आहे. त्यामुळे पहिल्या कोर्टनी त्यांना त्याच्यात शिक्षा दिली, पण सेशन्स कोर्टनी त्यांच्या कन्व्हिक्शनवर स्टे दिल्यामुळे त्यांची आमदारकी चालू राहिली. पण आत्ताच्या घटनेला कन्व्हिक्शनवर स्टे आला नाहीये, त्यामुळे आमदारकी ही जाणारच आहे. तर लोकांना आता मला वाटतं सगळ्या आमदार खासदारांना हा एक छोटासा धडा आहे की तुम्हाला वाचवायला जर कोर्टाने शिक्षा दिली तर तुम्हाला वाचवायला परमेश्वर सुद्धा येऊ शकणार नाहीये. तुम्हाला शिक्षाही भोगावी लागणार आहे. आणि हा एक धडा घेऊन हे जर सुधारले सगळे आपले महाराष्ट्राचे राजकारणी तर अतिशय बरं होईल. पण तसं होईल असं वाटत नाही. पण बरं. ठीक आहे, बघू. आशावादी आपण आहोत. आशावादी राहूयात आपण त्या संदर्भामध्ये. कारण एका बाजूला कुठल्याही प्रकारचा न्याय असेल किंवा कायदा असेल हा सगळ्यांसाठी सारखा असतो हे दाखवून देणारं हे उदाहरण आहे. यातून पुढच्या काळामध्ये अनेक राजकारणी काय धडा घेतात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भात सविस्तर बोललात त्यासाठी. दरम्यान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही माणिकराव कोकाटेंच्या या प्रकरणावरती भाष्य करण्यात आलेलं आहे. काय म्हणणं आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं ते आता पाहूयात. मला वाटतं आज त्यांना आपल्याकडूनच मला कळालं त्यांना आज बेल मिळालेली आहे आणि पुढची काय असेल कारवाई ती सुरू राहील. पण आज तरी त्यांना थोडी अवधी त्यात मिळालेली आहे, कारण 2 वेळा कोर्टाने शिक्षा त्यांना दिलेली होती आणि नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं, हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्यांनी सुरू राहील. आता उच्च न्यायालयामध्ये अजून पुन्हा निकाल आल्यावर पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील. माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते. हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. जो काही त्यांना
1,00,000 रुपये भरून जामीन दिला. ही कोर्ट प्रोसेस आहे आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना मुंबईमधल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. छातीमध्ये दुखू लागल्यानं सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. कोकाटेंच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आलेली असून त्यांची एंजिओग्राफी पूर्ण झालेली आहे अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनीच दिली. या चाचणीचा अहवाल धक्कादायक असून कोकाटेंच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये तब्बल 4 ब्लॉकेजेस आढळून आलेले आहेत आणि या गंभीर स्थितीमुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीनं बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे. आम्ही कोणत्याही रुग्णाला विनाकारण दाखल करून घेत नाही. कोकाटेंची प्रकृती पाहता त्यांना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं आहे असं खुद्द डॉक्टरांनीच सांगितलं. तसंच जर बायपास सर्जरी करायची नसेल तर मग दुसरा पर्याय म्हणून एंजिओप्लास्टी करावी लागेल. मात्र बायपास शस्त्रक्रिया झाल्यास त्यांना पुढील 7 दिवस रुग्णालयामध्येच राहावं लागणार असल्याचं देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान लोकशाही मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास केल्यानंतरच विधिमंडळ प्रशासन पुढील पाऊल उचलणार आहे. न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. ही प्रत हाती आल्यानंतर तिचं सखोल वाचन केलं जाईल आणि मग त्यातील कायदेशीर बाबी तपासूनच कोकाटेंच्या सदस्यत्वाबाबतचा निकाल देखील स्पष्ट होईल. बरं, महत्त्वाचं म्हणजे नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती, ज्याला हायकोर्टानं स्थगिती दिलेली नाहीये, तर केवळ जामीन मंजूर केलेला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळ आता हायकोर्टाच्या आदेशातील बारकावे तपासून कोकाटेंच्या राजकीय भविष्याचा फैसला देखील करणार आहे. त्यामुळे कोकाटेंना मिळालेला दिलासा हा तात्पुरता असून विधिमंडळ आता काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर तांत्रिक दृष्ट्या 2 वर्षांची शिक्षा टळल्यानं त्यांची आमदारकी मात्र सुरक्षित झाली असली तरी हा केवळ कायदेशीर विजय आहे, नैतिक नव्हे. राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप लोकशाहीसाठी खरोखर चिंतेचा विषय आहे. कोकाटेंना मिळालेला हा दिलासा म्हणजे प्रकरणाचा निकाल नव्हे तर केवळ अटकेपासून मिळालेली सवलत आहे. अशा प्रकरणांमुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आमदारकी वाचली असली तरी जनतेच्या न्यायालयामध्ये आपली प्रतिमा डागमुक्त करण्याचं मोठं आव्हान आता माणिकराव कोकाटेंपुढे असणार आहे, एवढं निश्चित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावलेला आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेसोबत युती नको अशी टोकाची भूमिका घेत ठाण्यातील भाजपच्या सर्व मंडळ अध्यक्षांनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना साकडं देखील घातलं. ठाण्यामधील भाजपच्या सर्व मंडळ अध्यक्षांनी एकत्रित येत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांना एक पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून ठाणे महापालिका तसंच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास स्पष्ट विरोध दर्शवलेला आहे. ठाण्यामध्ये भाजपची ताकद स्वतंत्रपणे लढण्याची आहे असा दावा या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती कुरबुरी सुरू होत्या. मात्र आता थेट लेखी पत्र देऊन युतीला विरोध केल्यामुळे महायुतीमधील तणाव चव्हाट्यावरती आलेला आहे. या पत्रावर आता रवींद्र चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व या नाराजीची दखल कशी घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या होम पिचवर भाजपनं घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीच्या गोटामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी मनीष गांगुडे. मनीष, यावेळेला खरं तर तुम्ही ठाण्यामध्ये आहात. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच ठाण्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मात्र शिंदेंसोबत आणि शिवसेनेसोबत जाण्यास थेटपणे नकार घंटा वाजवत असल्याचं दिसतंय. रवींद्र चव्हाणांनाही त्या संदर्भातलं साकडं घालण्यात आल्याचं स्पष्ट होताना दिसतंय. अशी मुख्य कुठली कारणं आहेत ज्यामुळे भाजप आणि शिवसेना एकत्र राहण्यास ठाण्यामधली परिस्थिती जी आहे ती अनुकूल नाहीये, प्रतिकूल का होत चाललेली आहे? मनीष. सर, आपण जर बघितलं तर मागील 7 वर्ष 7 ते 9 वर्ष या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक जे आहेत ते बसलेले आहेत.
त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष जे आहेत ते आपली ताकद वाढवताना बघायला मिळत आहे. बरोबर. त्यात प्रामुख्याने भाजप असेल, शिवसेना असेल, शिवसेनेकडे जरी अधिक संख्याबळ असलं तरी मात्र भाजपाकडे 24 संख्याबळ आहे आणि त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या प्रत्येक पक्षाच्या वाटते की या ठिकाणी आपलं संख्याबळ वाढवणं आणि त्यासाठी भाजपाचे ते मंडळ अध्यक्ष आहेत ते जर 18 अध्यक्ष आहेत त्या 18 अध्यक्षांनी एकत्र एक जिल्हा प्रमुखांना एक पत्र काल दिलं होतं. बरं. त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी बरोबर आहे मनीष, तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाहीये. मात्र एक महत्त्वाची बाब लक्षात येते की ज्या ठिकाणी स्वतः ठाणे हा शिंदेंचा गड मानला जातो, त्याच गडामध्ये मोठं आव्हान भाजप त्या ठिकाणी देणार का, सोबतीनं जाण्यास नकार का, या सर्व गोष्टींचा उहापोह हा वरिष्ठ पातळीवरती होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. एका बाजूला ठाण्यातील जागांवरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली असताना आता महायुतीच्या जागा वाटपाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महायुतीचं जागा वाटप कधी पूर्ण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठं विधान केलेलं आहे. जागा वाटपाच्या तिढ्यावर भाष्य करत असताना फडणवीस म्हणाले की महायुतीचं जागा वाटप येत्या 2 दिवसात पूर्ण होईल. गेल्या काही दिवसांपासून अनेक जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र आता फडणवीसांच्या या प्रतिक्रियेमुळे जागा वाटपाचा हा पेच अंतिम टप्प्यात आल्याचं स्पष्ट झालंय. ठाण्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत युती नको असं म्हणून पत्र दिलेलं असतानाच फडणवीसांनी मात्र 2 दिवसांचा हा अल्टिमेटम दिल्यानं राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत. मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं. बरं, जागा वाटपाचा हा फॉर्म्युला नक्की कसा असेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि ठाण्यासारख्या वादग्रस्त जागांवर कुणाचं वर्चस्व राहणार, या प्रश्नांची उत्तरं आता अवघ्या 48 तासात स्पष्ट होताना दिसतील. कारण फडणवीसांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. मात्र शेवटच्या क्षणी काही जागांवरून पुन्हा एकदा खटके उडणार का, की महायुती एकसंघपणे सामोरी जाणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यामधील महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, ढवळून निघतंय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या संदर्भात एक अत्यंत खळबळजनक विधान केलेलं आहे. बावनकुळेंच्या या विधानामुळे महायुतीमधील आगामी रणनीती आणि जागा वाटपाच्या चर्चांना एक वेगळंच वळण लागलेलं आहे. बावनकुळेंनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलंय की महानगरपालिकेमध्ये निवडणुकीआधी जी महायुती असेल तीच पुढे कायम राहणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर कुणालाही सत्तेमध्ये वाटेकरी करून घेतलं जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकलाय. तसंच अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलत असताना बावनकुळे म्हणालेले आहेत की पक्षीय राजकारणामध्ये अजित पवार कुणाही सोबत जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. बरं, त्यांनी त्यांच्या या पक्षामध्ये काय करावं आणि कुणासोबत जावं हे त्यांनीच ठरवायचं आहे. मात्र यावेळी त्यांनी एक मोठी अटही घातलेली आहे. जर अजित पवार महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढले तर महापालिका निवडणुकीनंतर त्यांना महायुतीत किंवा पालिकेमधल्या सत्तेत सहभागी होता येणार नाही, असे संकेतच बावनकुळेंनी देऊन टाकले. भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं, यांचं पक्षीय राजकारण आहे. पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे. पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही अशी भूमिका आहे. त्याने त्याच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कुणासोबत जायचं, काय जायचं. राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युती पूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे. बरं, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर निवडणुकीआधी सोबत असाल तर सत्तेत स्थान मिळेल, असा हा थेट अल्टिमेटम मानला जातोय. बावनकुळेंच्या या विधानामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात आणि महायुतीमधील मित्र पक्षांमध्ये याचे काय पडसाद उमटतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या चाहत्यांना
ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ते अखेर घडताना दिसतंय. कारण आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याचे संकेत मिळत असून राज्यामधील 10 मोठ्या महापालिकांमध्ये ही युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते. फक्त मुंबई परिसरच नव्हे तर नाशिक आणि नागपूर महापालिकेतही या युतीचा फॉर्म्युला लागू होणार असल्याचं समजतंय. आणि यामुळे महायुती समोर आता ठाकरे ब्रँडचं मोठं आव्हान उभं ठाकणार आहे. या युतीला मूर्त रूप देण्यासाठी मोठ्या हालचाली देखील सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतल्याची बातमी आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. तर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार युतीची ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या ऐतिहासिक घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. जर 10 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आली तर त्याचा फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाला होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे. आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही. कधी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे. कधी जाहीर होईल हे आत्ता ह्या क्षणाला सांगणं लवकरात लवकर एवढंच मी बोलू शकतो. युतीची सगळी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील. युतीच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनाच्या विरोधात सुरू आहेत. वरिष्ठांच्या आदेश आलाय म्हणून सुरू आहेत. आमच्या ज्या बैठका चालू आहेत त्या मनापासून मागच्या 15 दिवसापासून सुरू आहेत आणि मनापासून आम्ही ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो आमचा सुटलाय. खरं तर आमचा तिढा नव्हताच. आमच्याकडे आमच्या पहिल्या दिवसापासून सर्व शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी असतील त्यांचं उद्दिष्ट साफ आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी एखाद जागा कमी आली तरी चालेल, परंतु ही जी काही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही संपवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि बऱ्यापैकी आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि लवकरच याच्या बाबतीमध्ये एक शुभ संकेत तुम्हाला सगळ्यांना मिळेल. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसची साथ सोडली आणि भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. प्रज्ञा सातव यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानं हिंगोलीमधील प्रज्ञा सातव यांचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. तर स्वर्गीय राजीव सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याची प्रतिक्रिया प्रज्ञा सातव यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली. नुकत्याच भाजपत गेलेल्या प्रज्ञा सातव यांच्यासोबत बातचीत केलेली आमचे लोकशाहीचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. पाहूयात. काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिल्यांदा हिंगोलीमध्ये आलेले फक्त की या ठिकाणी जे प्रवेशानंतर हिंगोलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे. ताई मला सांगा, आज आपण हिंगोलीमध्ये आलेलं आहे, स्वागत केलं, काय सांगाल? हिंगोलीमध्ये आल्यावर प्रथमच मी मुठकुळे दादांच्या घरी आली. इथे आल्या आल्या खूप असं चांगल्या पद्धतीने जो स्वागत सत्कार झाला, मनस्वी मला खूप आनंद होत आहे. असं वेगळं काही वाटलं नाही, आपल्याच परिवारामध्ये मी सामील होते असं वाटलं मला आणि खूपच आनंद होत आहे. आपण काँग्रेसमध्ये देखील आमदार होता, मात्र तुम्हाला काँग्रेस का सोडण्याची वेळ आली, काय? नाही, काँग्रेस तशी काय सोडण्याची वेळ आली नाही मला. मी फक्त कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विकास कामामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सगळेजण भाजप परिवारामध्ये आलेलो आहोत. आपण म्हणालात की राजू भाऊंचं स्वप्न होतं विकास करायचा म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला, काय? राजू भाऊंनी तुम्हाला माहितीच आहे, जिल्ह्याच्या विकासाचा त्यांनी जो ध्यास धरलेला होता, अनेक वर्ष त्यांनी काम केलं, विकास गंगा खेचून आणली आणि अजूनही त्यांचे जे काही अपूर्ण स्वप्न जे राहिलेले आहेत ते सगळं पूर्ण करण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण इकडे आलेलो आहोत. आपण आमदारकीत राजीनामा दिलेला आहे, तुम्हाला काय आश्वासन दिलं का? की मी राजीनामा दिलेला आहे, स्वखुशीने दिलेला आहे आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी इथे काम करणार आहे. काय आश्वासन वगैरे? एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते.
एक भाजपची कार्यकर्ता म्हणून आनंदाने मी काम आज करणार आहे. आपण बघितलं की फडणवीस साधू यांचं हिंगोलीमध्ये आता भाजप कार्यकर्त्याच्या वतीने स्वागत करण्यात आलं आहे. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत होती. मात्र अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर संसदेच्या आवारात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राजकीय मैदानात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते सर्व हेवे दावे बाजूला ठेवून एकाच टेबलवर एकत्र आलेले दिसले. शुक्रवारी संसदेच्या अधिवेशनाची सांगता झाली. परंपरेनुसार अधिवेशन संपल्यानंतर खास चहा पानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील संवाद संपूर्ण देशासाठी आकर्षणाचं केंद्र ठरलेला होता. सभागृहामध्ये एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे हे दोन्ही नेते चहापानाच्या वेळी मात्र अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करताना दिसून आले. या चहापानाच्या निमित्तानं प्रियंका गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. केवळ हे दोनच नेते नव्हे तर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमधील इतर दिग्गज नेते मंडळी देखील यावेळी मनमोकळेपणानं गप्पा मारताना दिसून आले. लोकशाहीचं हे सुंदर चित्र आज संसदेत पाहायला मिळालं, जिथे वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक संवाद कायम असल्याचं दिसून आलं. अधिवेशनातील तणावानंतर या चाय पे चर्चानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. 2 दिवसांपूर्वी आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करत असताना नितीश कुमार यांनी एका हिजाब घातलेल्या तरुणीचा हिजाब तोंडावरून खाली खेचला. हा प्रकार घडताच या संदर्भातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडिओच्याच माध्यमातून वाऱ्यानं ही बातमी देखील वेगानं समाज माध्यमांमध्ये पसरली. नितीश कुमार यांनी केलेल्या या कृतीबाबत त्यांच्याविषयी टीकेची झोड उठलेली होती. हिजाब घटनेनंतर काही समाजकंटकांनी गुन्हेगारी घटक नितीश कुमार यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात अशी पोलिसांना भीती वाटू लागली आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.